सगर वंशाचा नाश झाला। मग सगराचा जो मुलगा होता त्या मुलाचं नाव होतं अस्मजस, याचा भाऊ होता त्याचं नाव अस्मजस होतं। त्याचं लग्न केलं, त्याला मुलगा झाला अशुमान, अशुमानला मुलगा झाला दिलीप, दिलीपला मुलगा झाला भगीरथ, भगीरथांना कपिल मुनींकरता काही हजार वर्ष तपश्चर्या केली। कपिल मुनी प्रसन्न झाले, स्वर्गातली गंगा आणावी लागेल म्हणून भगीरथांना गंगेकरता तपश्चर्या केली। स्वर्गातली गंगा या ठिकाणी कपिलाचार्यांच्या दर्शनाला आणली आणि गंगा सागराला मिळाली म्हणून गंगा सागर सब तीरथ बार बार, गंगा सागर बारंबार। एक बार म्हणणार नाही, बारंबार म्हणून का म्हणून कपिलाचार्यांचं दर्शन तो या ठिकाणी येत असतो, त्याच्या सकळ कुळाचा उद्धार होत असतो, सकळ पित्र त्यांची संतुष्ट होत असतात। म्हणून गंगासागरची यात्रा अगदी आमच्या आनंदामध्ये या ठिकाणी संपन्न झालेली आहे। रामकृष्ण हरी, जय गंगा मैया की जय। तू क्यों समझना।